आता झाले सुरू मिनिट. विद्यार्थी मित्र, मागील पाठामध्ये आपण इतिहास लेखन म्हणजे काय, इतिहास लेखनाची वैशिष्ट्ये, युरोपियन इतिहासकार, युरोपियन तत्वज्ञानी या सर्वांची माहिती आपण अभ्यासलेली आहे. आज आपण इतिहास लेखन भारतीय परंपरा हे दुसरं प्रकरण अभ्यासणार आहोत. या इतिहास लेखन भारतीय परंपरेमध्ये आपण इतिहास लेखन आणि त्याची वाटचाल, इतिहास लेखनाची साधने, मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन, आधुनिक काळामधील इतिहास लेखन, भारतीय इतिहास लेखन करणारे ब्रिटिश अधिकारी, त्याचबरोबर भारतीय इतिहास लेखन आणि विविध तात्विक प्रणाली या 5-6 मुद्द्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. पहिला मुद्दा आपण अभ्यासणार आहोत, प्राचीन काळातील इतिहास लेखन याविषयी माहिती स्पष्ट करा. प्राचीन काळामधील इतिहास लेखनामध्ये एक, प्राचीन भारतीय पूर्वजांचे पराक्रम, दैवते यांच्या स्मृती मौखिक परंपरेने जतन करून ठेवल्या जात असत. 2, प्राचीन इतिहास लेखनामध्ये साधारणतः 5000 वर्षापूर्वी हडप्पा संस्कृतीमध्ये लेखन कला जी होती ही अस्तित्वात होती, परंतु 5000 वर्षापूर्वीच्या हडप्पा संस्कृतीमधील लेखन कलेचं वाचन करता आलं नाही, ते यश मिळालं गेलं नाही आणि परिणामी हे लेखन कला त्या ठिकाणी थांबली गेली. 3, नाणी, मूर्ती, शिल्प, ताम्रपट, शिलालेख इत्यादीवरील कोरीव लेखांच्या स्वरूपामध्ये प्राचीन काळामध्ये इतिहास लेखन केलं जात असे. 4, मौर्य सम्राट अशोक, या मौर्य सम्राट अशोक यांच्या काळापासून म्हणजे इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकापासून भारतीय कला लेखनाची सुरुवात झाली. गाळलेल्या जागा विचारली नाही. टिंबटिंब या राजाच्या काळापासून भारतीय लेखन कलेला सुरुवात झाली. मौर्य सम्राट अशोक या राजाच्या काळापासून म्हणजे इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकापासून भारतीय लेखन कलेला सुरुवात झालेली होती आणि अशा पद्धतीने भारतीय प्राचीन काळातील असणारी जी काही इतिहास लेखन आहे हे इतिहास लेखन केलं जात असे. या प्राचीन भारताच्या इतिहासाची लिखित साधने सांगा. आपल्याला प्रश्न विचारला आहे. खालील संकल्पना चित्र पूर्ण करा. 2 मार्काला संकल्पना चित्र दिलं आहे. प्राचीन भारताच्या इतिहासाची लिखित साधने सांगा. या पद्धतीने आपल्याला संकल्प चित्र तयार करायचं. पहिलं साधन आहे पुराणे व अन्य धर्मग्रंथ. दुसरं साधन आहे जैन व बौद्ध धर्मग्रंथ. तिसरं साधन आहे रामायण, महाभारत आणि यासारखी असणारी अनेक महाकाव्य. चौथं साधन आहे परकीय प्रवाशांची असणारी वर्णने. ही प्राचीन भारताच्या इतिहासाची लिखित साधने म्हणून ओळखली जातील. 2 पद्धतीने प्रश्न विचारला आहे. पहिला प्रकार खालील संकल्पना चित्र पूर्ण करा आणि दुसरं की प्राचीन भारताच्या इतिहासाची लिखित साधने सांगा. ही 4 इतिहासाची लिखित साधने आपल्याला सांगता येतील. विद्यार्थी मित्र, प्राचीन लिखित साधनातून काय माहिती आपल्याला मिळत होती? ही जी प्राचीन लिखित साधने आहेत या साधनांमधून खालील माहिती आपल्याला मिळत असे. कोणती माहिती? 1, विशिष्ट काळातील सत्ताधीशांची वंशावळ.
त्या काळातील राजकीय घडामोडी, त्यांची शासन व्यवस्था. 2. तत्कालीन सामाजिक रचना, त्या काळामध्ये असणारं हवामान, नैसर्गिक त्या काळामध्ये आलेली संकटे याची माहिती आपल्याला प्राचीन इतिहासाच्या लिखित साधनातून मिळते. आणखी कोणती माहिती मिळते? त्या काळातील सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाविषयी माहिती आपल्याला या लिखित साधनामधून मिळते. 4. बाणभट्ट हे प्राचीन काळामध्ये असणारे भारतीय इतिहास लेखक बाणभट्ट यांनी हर्षचरित हा ग्रंथ लिहिला. आणि बाणभट्ट यांनी हर्षचरित हा ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ संस्कृत या भाषेमधून लिहिला गेला. संस्कृत काव्य म्हणून हर्षचरित हे हा ग्रंथ ओळखला जातो. आणि या ग्रंथामध्ये या बाणभट्ट यांनी 7व्या शतकातील मानवी जीवनाचं वास्तववादी चित्रण यामध्ये त्यांनी केलेलं आहे. आणि अशा रीतीने आपल्याला हर्षचरित या ग्रंथाची माहिती सांगता येईल. प्रश्न विचारलाय, बाणभट्ट यांच्याविषयी माहिती द्या किंवा हर्षचरित या ग्रंथाची माहिती सांगा. 1. बाणभट्ट यांनी हर्षचरित हा ग्रंथ लिहिला. 2. हा ग्रंथ संस्कृत काव्य म्हणून ओळखला जातो. 3. हा ग्रंथ 7व्या शतकामध्ये बाणभट्ट यांनी लिहिला. 4. या हर्षचरित या ग्रंथामध्ये त्या काळातील मानवी जीवनाचं वास्तववादी चित्रण बाणभट्ट यांनी केलेलं आहे. आणि अशा रीतीने आपल्याला बाणभट्ट किंवा हर्षचरित या ग्रंथाविषयी माहिती सांगता येईल. प्राचीन काळामध्ये इतिहासाचं लेखन करणारा आणखी दुसरा एक इतिहासकार होता, ते म्हणजे कल्लन यांच्याविषयी माहिती स्पष्ट करा. कल्लन यांनी 12व्या शतकामध्ये राजतरंगिणी हा ग्रंथ लिहिला. या राजतरंगिणी या ग्रंथामध्ये कल्लन यांनी काश्मीरच्या इतिहासावरील हा ग्रंथ म्हणून ओळखला जातो. काश्मीरचं वर्णन या ग्रंथामध्ये आढळून येतं. इतिहास लेखन शास्त्र शुद्ध कसे असावे हे कल्लन यांनी आपल्या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे. शिवाय राजकुलाच्या अधिकृत नोंदी या राजतरंगिणी या ग्रंथामध्ये कल्लन यांनी केलेल्या आहेत. स्थानिक परंपरा या परंपरांचा अभ्यास त्यामध्ये त्यांनी केलेला आहे. आणि अशी सर्व काश्मीर मधील असणारी माहिती या कल्लन यांनी राजतरंगिणी या आपल्या ग्रंथामध्ये मांडली गेलेली आहे. विद्यार्थी मित्र, प्राचीन असणारे जे आहेत के इतिहास लेखक ते आपण अभ्यासले. आता आपल्याला मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन याविषयी माहिती अभ्यासायची. मध्ययुगीन काळातील इतिहास लेखनामध्ये मुख्यतः मुस्लिम इतिहासकारांचा पगडा या मध्ययुगीन काळामध्ये होता. आपल्याला प्रश्न विचारला आहे, मुस्लिम इतिहासकारांची माहिती सांगा किंवा मध्ययुगीन काळातील इतिहास लेखनाची वैशिष्ट्ये सांगा. 1. मध्ययुगीन काळामध्ये मुस्लिम इतिहासकार मोठ्या प्रमाणात त्यांनी लिखाण केलं. त्यामध्ये पहिला इतिहासकार आहे जियाउद्दीन बर्णे. दुसरा मुस्लिम इतिहासकार आहे बाबर. तिसरा मुस्लिम इतिहासकार आहे अबुल फजल. आणि चौथा मुस्लिम इतिहासकार आहे अल बेरुनी. हे मुस्लिम इतिहासकार म्हणून ओळखले जातात. त्यामध्ये
पहिला इतिहासकार आपण अभ्यासू जियाउद्दीन बर्णी. हा मध्ययुगीन काळामधील असणारा मुस्लिम इतिहासकार होय. प्रश्न विचारलाय जियाउद्दीन बर्णी यांची कामगिरी कार्य सांगा. 1. जियाउद्दीन बर्णी हा मुस्लिम इतिहासकार म्हणून ओळखला जातो. 2. यांनी तारीख-ई फिरोजशाही हा ग्रंथ बर्णी यांनी लिहिला. 3. बर्णी यांनी इतिहास लेखनाचे सर्व हेतू या आपल्या ग्रंथामध्ये सांगितलेले आहेत. या ग्रंथामध्ये राजाचे पराक्रम, कल्याणकारी धोरणांचे वर्णन एवढेच त्या कालखंडातील पुरेसे नाही, तर बर्णी म्हणतात त्या काळातील राजांचे दोष, राजांची चुकीची धोरणे यांचं विवेचनही इतिहास लेखनामध्ये करावं असं बर्णी यांनी सांगितलेलं आहे. शिवाय बर्णी यांनी तत्कालीन विद्वान व्यक्ती, साहित्यिक, संत अशा वेगवेगळ्या असणाऱ्या व्यक्तींच्या प्रभावाचे वर्णन करावे, त्यांना मान राजाने द्यावा अशी माहिती बर्णी यांनी आपल्या तारीख-ई-फिरोजशाही या ग्रंथामध्ये केलेले आहे. दुसरा मुस्लिम इतिहासकार म्हणून ओळखला जातो बाबर. बाबर यांनी तुझुक-ई-बाबरी हे आत्मचरित्र लिहिलं किंवा बाबर यांनी तुझुक-ई-बाबरी हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथाचे वर्णन करा किंवा बाबराने आपल्या आत्मचरित्रात कोणते वर्णन केलेले आहे. 1. त्यांनी आपल्या स्वतःच्या युद्धाची वर्णने या ग्रंथात केलेली आहे. 2. बाबर ज्या ज्या प्रदेशामध्ये गेलेले आहेत त्या त्या ठिकाणचे प्रवासाचे वर्णन त्यांनी या ग्रंथामध्ये केलेलं आहे. 3. ज्या ज्या शहराला बाबरांनी भेट दिली त्या शहराची वर्णने या आत्मचरित्रामध्ये त्यांनी केलेली आहे. 4. बाबरांनी स्थानिक अर्थव्यवस्था, त्या ठिकाणचे रीतिरिवाज, त्या ठिकाणचं वनस्पती जीवन या सर्वांची निरीक्षणे बाबरांनी आपल्या तुझुक-ई-बाबरी या ग्रंथामध्ये केलेली आहे. असा मध्ययुगीन काळातील असणारा दुसरा इतिहासकार म्हणून ओळखला जातो. मध्ययुगीन काळातील तिसरा मुस्लिम इतिहासकार आहे अबुल फजल. अबुल फजल यांची कामगिरी स्पष्ट करा. 1. अबुल फजल मध्ययुगीन काळातील मुस्लिम इतिहासकार म्हणून ओळखले जातात. 2. अबुल फजल यांनी अकबरनामा हा ग्रंथ लिहिलेला आहे. 3. अबुल फजल यांनी त्यांच्या या ग्रंथामध्ये अधिकृत नोंदींच्या आधारे ऐतिहासिक कागदपत्रांचे काळजीपूर्वक संकलन अबुल फजल यांनी या अकबरनामा या ग्रंथामध्ये केलेले आहे. विद्यार्थी मित्र, मध्ययुगीन काळातील या मुस्लिम इतिहासकारांची माहिती आपण अभ्यासलेली आहे. या झालेल्या घटकावरती प्रश्न स्वाध्याय. प्रश्न पहिला, रिकाम्या जागा भरा. 1. भारतात कोरीव लेखांच्या स्वरूपात लिखित साहित्याची सुरुवात टिंबटिंब या राजांच्या काळापासून झाली. 2. इसवी सनाच्या 12व्या शतकात टिंबटिंब याने लिहिलेला राजतरंगिणी हा काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ आहे. 3. हर्षरचित हे संस्कृत काव्य टिंबटिंब या कवीने लिहिले. प्रश्न दुसरा, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 1. बाबर यांनी आपल्या आत्मचरित्रात
कोणते वर्णन केलेले आहे? 2. झियाउद्दीन बर्नी याने सांगितलेली इतिहास लेखनाचे हेतू कोणते? 3. राजतरंगिणी या ग्रंथाविषयी माहिती स्पष्ट करा. प्रश्न 3. खालील संकल्पना चित्र पूर्ण करा. संकल्पना चित्र आहे भारतीय प्राचीन भारताच्या इतिहासाची लिखित साधने सांगा. या पद्धतीने स्वाध्याय स्वतंत्र आपल्या इतिहासाच्या वहीमध्ये व्यवस्थितपणे सोडून ठेवायचा आहे. धन्यवाद. उर्वरित भाग पुढील तासामध्ये.